सुनंदा परमार मार खाईल ही कार्टी, काहीही बोलते. मग नको बोला बरं मला की वाईट आहे मी. आणि फार काम करते बोलते आहे. दगड फोडते का? खुर्ची तोडते ना? का त्या बेचारे आकाशसारखी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो आणि कार्टी मुलगी असं नशी आहे. काम करत नाही, आयते खाते. बस झालं लोकांचं कौतुक. पैसे किती भेटतात तर ऐक. अर्धी नाही भेटत. हुशार लोकं लागतात सरकारी विभागात. तुझी मुलगी लागलीय, करायचं तर मुलीचं कौतुक कर. आकाश आकाश करते मूर्ख. कोण? तू. नाही, आकाश. तो आहे इथं, मग कोणाला बोलली? मग काय, मी म्हटलं तू तर तू म्हणशील जेवण बनव तू म्हणून. मी दुसरेकडून खायचंय. तरी खरं बोलतीये. आई आहे खरं बोलत होती. कोण कोण विचारतीये. घाबरून खोटं बोलायला लावती आई असून. एक त्या शायमची आई घडवायचीची, ही बिघडवती आई चांगल्या मुलाला. कोण कोण करून विचारतीये वरून. मारेल बरं, चांगली नाहीये मी. 8 वाजले कर जेवण का? 12ला खाऊन घालशील ना? पीज अँड पोट नाही भरलं, ती खायला लागतं हे आणखी. ओ किराणा राहायचा आपला, जितक्याचं तुम्ही हा पिझ्झा आणि काय ते कोल्ड्रिंक दिलाय. पिझ्झा फक्त आम्ही खाल्ला, तू खात नाही ना? आणि तू उपाशी असली तर कसं बरं माझं पोट भरेल? किती प्रेम करता. पाहणारा म्हणेल की किती भाग्यवान आहे सुनंदा, किती सुख भोगते आहे. पण तिचे भोग तिलाच माहिती. बिचारीला असा नवरा, अशी मुलगी. स्वाती, जाऊ दे कट असते हिची नेहमीची. जाते गच्चीवर, पाहते आकाश. मनात आकाशशी बोलायचं होतं, विसरले होते. बरी आठवण झाली. बाबा, वरती जातेय. जेवण झालं की बोलवा. वायाने गेलं पाहिजे. बाई ओरडते. सॉरी, आई ओरडते. सुधीर परमार मिली यको. स्वाती, नको एकटी बळबळ करेल. समाधान नाही होणार. ऐका बरं वाटेल. गच्चीवरून उडी नको मारू. लोक म्हणतील दगड फेकला. बरं फेकला तर फेकला. इतका मोठा की लागला कुणाला? रक्त नाही येणार. जीव जाईल बिचाऱ्याचा. किती काळजी करते लोकांची. घरच्याची केली असती तर बिना पूजापाठ करता स्वर्ग मिळला असता. जावं लागलं असतं का मंदिरात? सुधीर परमार, जात होती ना तू गच्चीवर, कशाला आगीशी खेळतेय? स्वाती गच्चीवर जाते आणि सुनंदा बोलत असते. हो ना, आग आहे मी. आणि किचनमध्ये जाते.